आपण बघताय एबीपी माझा। निवडणुका तोंडावर आल्यावर सर्वच नगरसेवकांना कामं करण्याची हुकी येते। मात्र गेल्या 5 वर्षांमध्ये या नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डचा विकास केला की विकासाच्या नावाखाली फक्त थापा मारल्या? पाहूया एफ उत्तर वॉर्डातल्या समस्यांचा लेखाजोखा मांडणारा हा खास रिपोर्ट। मुंबईचं हृदय ज्या वॉर्डमध्ये येतं तो वॉर्ड म्हणजे एफ नॉर्थ हा वॉर्ड। दादर, सायन कोळीवाडा, हिंदू कॉलनी, पारसी कॉलनी, अँटॉप हिल, वडाळा हे सगळे भाग या एफ नॉर्थ विभागात येतात। मग एफ नॉर्थ विभागामध्ये अशा कोणत्या समस्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत। आता माझ्याबरोबर याच भागातले हे पारसी कॉलनी, हिंदू कॉलनी, अँटॉप हिल परिसर या सगळ्या भागातले काही लोक आहेत जे आपल्याला या प्रॉब्लेम्सबद्दल सांगणार आहेत। आम्ही आज जवळजवळ 50 वर्ष झालं टीटीमध्ये राहतो आहे। हा ब्रिज झाल्यापासून अक्षरशः त्या ब्रिजखाली स्वच्छ मुंबई म्हणताय, पण ती घाणेरडी मुंबई हा प्रकार त्यात बघायचा असेल तर त्या ब्रिजखाली येऊन बघावं। करप्शन सांगा तुम्ही पोलीसची आणि BMCची जे असते ते। दुसरं तुम्ही सांगू शकता की जे स्लम ड्वेलर्स आणि हॉकर्स, स्लम ड्वेलर्स फ्लायओव्हरच्या खालती आणि हॉकर्स फुटपाथच्या सगळे बाजूला। हे फेरीवाले सुद्धा एवढे आहेत का आम्हाला रस्त्यातून चालता येत नाही। आम्ही सिनियर सिटीजन झालेलो असून आम्ही चालू शकत नाही आहे आता ह्या रोडला। एफ नॉर्थ भागात आहोत आणि या भागातले जे यूथ आहेत त्यांना काय प्रॉब्लेम आहेत ते आपण आता जाणून घेऊया। एक चीज़ है जो मुझे बहुत डिस्टर्ब करता है कि सब जगह आप कहीं भी देखेंगे, आप आपका कैमरा घुमा के किधर भी कहीं भी टैक्सी लोग पार्क करते हैं। सब गार्डन्स पहले ग्रीनरी होता था, 15 इयर्स बैक कम ग्रीनरी होने को लगा। आत्ताच आपण लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांची उत्तरं घ्यायला आता आपण थेट नगरसेवकांकडे जाणार आहोत। बघूयात त्यांच्याकडे या सगळ्या समस्यांची काय उत्तर आहेत। ट्रैफिक मैं कारपोरेटर बनने का पहले ही ट्रैफिक था, उसी में 50% अभी कम गया है। कोलीवाड़ा ब्रिज के ऊपर सिग्नल पहले देखा था क्या? अभी है। कोलीवाड़ा ब्रिज के ऊपर सिग्नल, कोलीवाड़ा ब्रिज के नीचे सिग्नल। मैं आने के बाद कारपोरेटर बन के 2 साल के बाद, आमदार बन के 2 महीने के बाद वो सिग्नल चालू किया। मुंबई महानगर पालिका ध्यान नहीं देता है। लाइन है, कौन बोला नहीं है? मुंबई महानगर पालिका का जो सिस्टम फॉलो करने वाला अधिकारी नहीं है। अधिकारी सब बिल्डर का तरफ देख रहा है, जनता का तरफ देखने वाला कोई ही नहीं है इधर। गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेची सत्ता या ठिकाणी आहे, शिवसेनेचेच कॉर्पोरेटर या ठिकाणी आहेत, पण काम का नाही होत आहे हा प्रश्न आहे। मग जर यावर्षी जर काम व्हायला पाहिजे तर नेमकं ते काय बोलतात, त्यांनी किती काय कामं केले ते आता आपण बघूया। जो काही भाग आहे त्या भागात मी खूप काही काम केले। एक तर मी आमची जी हाजी इस्माईल हाजी अल्लाना जी शाळा होती, मुंबई म्युनिसिपल स्कूल आहे, तर ती शाळा 3 माळ्याची होती। ती आपण डिमॉलिशन करून ग्राउंड+5ची इमारत तयार केली। आपण शौचालय आता 4 बांधतोय आपल्या विभागामध्ये आणि त्याचं एस्टिमेट वगैरे तयार झालेलं आहे, त्याप्रमाणे आपण करणार आहोत। झोपडपट्टीतल्या गल्ल्या आणि पॅसेज गटार याच्या व्यतिरिक्त कन्स्ट्रक्टिव्ह वर्कवरती मी भर दिला आणि लोकांच्या लक्षात राहील, त्यांना खऱ्या अर्थानं उपयोग होईल अशा कामांवरती भर दिला। त्यामुळे विभाग आत्ता इतका तुम्हाला स्वच्छ आणि सुंदर दिसतोय, नाहीतर फार वाईट परिस्थिती होती। ज्या जागी सध्या उभा आहे ती जागा आधी एक सामान्य दुर्लक्षित जागा होती, पण इथल्या स्थानिक नागरिकांनी ठरवलं ही मुंबई बदलायची आहे आणि मग या सामान्य दुर्लक्षित जागेचं देखील नंदनवन झालं। मग येणाऱ्या निवडणुकीत ते अशाच प्रकारे नगरसेवकांना देखील का नाही बदलू शकत? त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सगळ्या नगरसेवकांनो सावध राहा। कॅमेरामन अनुप आणि गजाननसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई।